you then? Floundering in white shit. You like me, floundering in white shit? How long do you think we can go on like this? How long do you think we can go like this? एक्सिलेंट. बघ जमते तुला. जमतंय ना? हा. आता आणखीन एक सिनेमा पाठ करणार आहे मी. हा हा पण आशय बघ नुसतं पाठ करून उपयोग नाही तर शब्दांच्या उच्चारासोबत ना वाक्याचा अर्थ पण पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी ना वाक्यातले जे ऍडजेक्टिव्ह आहेत ना ते एकदम एक्झॅक्ट उच्चारले गेले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल? हा थांब. हे बघ हे वाच. यू आर ब्लेस्ड विथ गुड सेन्स ऑफ ह्युमर. जमलं ना? नाही नाही जमत आहे आशय. हे काय लिहिले वाच. ब्लेस्ड ब्लेस्ड ईडी. आता जर तू ईडीचा उच्चार नाही केला तर त्याचा पूर्ण टेन्स बदलून जाणार ना. त्यामुळे ईडीचा उच्चार पण एकदम एक्झॅक्ट व्हायला पाहिजे. ओके ओके. हा एकदम मी वाचून दाखवतो तुला. यू आर ब्लेस्ड विथ गुड सेन्स ऑफ ह्युमर. यू आर ब्लेस्ड विथ गुड सेन्स ऑफ ह्युमर. एक सेकंड ना आशय. हॅलो हा रेणुका बोल. हॅलो नीरव, माझं नाही का अर्जंट काम होतं तुझ्याकडे, करशील का प्लीज? बोल ना काय झालं. मला आपल्या मनवाच्या फोटोंचा ना एक छानसा कोलाज करून हवा होता. मनवाच्या फोटोचा कोलाज कशाला. अरे ते मी एक आर्टिकल लिहिलंय ब्लॉग रायटिंगवर, त्याच्यासोबत छापायला म्हणून हवाय. देशील ना प्लीज. ओके रेणुका पण ऐक ना आता लगेच नाही करून होणार कारण ना मी जरा आशयाचा अभ्यास घेतोय. हो का, असं आहे का? बरं ठीक आहे, मी ना तुला तिचे सगळे फोटोज पाठवून ठेवते. तू वेळ मिळेल तसा लवकरात लवकर करून पाठव मला. हा येस 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 कूल कूल तू पाठव. ओके हा पाठवते. चल. येस बाय बाय. बाय. हा तर आशय कुठे होतो आपण. यू आर ब्लेस्ड विथ गुड सेन्स ऑफ ह्युमर. कळलं. सो सॉरी आशय सो सॉरी. दादा दादा नीरव दादा. हा सॉरी हा आशय. इट्स ओके. फोटो चांगले आलेत ना? चांगले आलेत. आशय तू ना एक काम कर. तू ना या पुस्तकातला अजून एखादा पॅसेज पाठ कर. मला जरा एक काम आलंय. असं काही मॅटर नाही. मॅटर पण आम्ही ना सहजच बोलत होतो नीरू बद्दल. हो मॅटर नाहीये. नाही मॅटर. मग एवढा वेळ सगळं सरळ सांगायचं सोडून कशाला तामिणी घाट फिरत बसला होता तू? हा आता सांग लवकर बोल. ते काल नीरूने घेतली. काय किती? तसं नाही घेतली. ते टी शर्ट घेतली त्याने. टी शर्ट घेतली. सम्राट टी शर्ट घेतली नाही, टी शर्ट घेतला. ला ल ते महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं हे की त्याने टी शर्ट घेतला आणि मला नाही आवडला टी शर्ट. त्याचा कलर नाही आवडला मला. त्याला सूट नाही करत आहे टी शर्ट त्याला. हा मग हेच बोलायचं होतं. हेच बोलायचं. हा तुझा महत्वाचा मॅटर होता. हा म्हणजे आपला रूम पार्टनर चांगला दिसावा हा महत्वाचाच मॅटर आहे ना. हो सम्राट म्हणजे तुझं करेक्ट आहे. पण नीरवने कुठला टी शर्ट घ्यायचा, कुठल्या रंगाचा घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे की नाही. आणि एनिवे त्याचा चॉईस चुकत नाहीच सहसा. नीरवचा चॉईस सहसा चुकत नाहीच. म्हणजे कसं त्याचा चॉईस आहेच भारीच आहे. म्हणजे त्या बाबतीत तरी तो चुकणार नाही. ओके नाही सायली. हा हो. काय तुझं काय? कुठे काय, मी निघते. बाय बाय. हा बाय. सगळ्यांना देऊ ना भाई पण तू खा ना आधी. खा खा खा.
हा पेन. नको, आपण एकत्र खाऊयात ना. ते हा काय फालतू गेम आहे हा? अरे आपण समोरासमोर असे असलोय तरी लिहायचं कशाला? ओल ना तू, तोंडाने ओल. काय आजकालची पिढी, समोर असलोय तरी आपलं चॅटिंग करायला पाहिजे. ह्यांना काही नाही होणार ह्यांचं. मला खरं खरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? न्यूज चॅनलवर बॅन आला की काय? द्यायचं वगैरे नाही, तोंडाने ओल, तोंडाने ओल. हा काय बोललो मी मगाशी? काय बोललो? कळलं ना, वर्ड्स असे कळले की आपल्याला समजतात. रेणुका, तुझा मौन व्रत वगैरे आहे की काय? हा? हो 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 अगं हो, आनंदी. एवढं कशाला आनंदी व्हायचंय? आई मग तसं बोल ना, म्हणजे सांग ना. काय आपल्याला असं कळणार? ए आपल्याला काही येडी समजलीस तू? मौन व्रत मध्ये ओलायचं नसतं, खाल्लं तरी चालतंय. चल हे काढ, हे काढ काढ. आ कर पान, वहीचं पान खाते असतो. अगं भूक लागल्यावर तू बडीशेप सोडत नाहीस, आता पान खायला लागलीस. कसलं ऍडिक्शन लागलंय तुला नवीन? हा ऍडिक्शन नाहीये, सोल्युशन आहे. अरे मौन व्रत सुटलं? नाहीतर काय, तुझ्यामुळे सोडावं लागलं. पान का खात होतीस ते सांग. हा? मी ते ऍक्च्युली मला तोंड आलं होतं ना, म्हणून खाल्लं होतं पान. ते उपाय आहे त्याच्यावरचा, म्हणजे पान खाल्लं ना की आलेलं तोंड जात. नाही बरोबर आहे तुझं रेणुका, पण ते हे पान नाही, ते पान. पनवा खाईले की पनवा खिलैले, ते पान. गप्प बस रे, आमच्याकडे हेच पान खात. असेल बाबा असेल. काय एक एक ना रायगडचे जुगाड आपल्या जुगाडापेक्षा भारी आहेत. हा ठीक आहे, आता तुला तोंड आलंय म्हटल्यावर तू कुठे खाणार आहे जिलब्या? बाई सम्राटलाच देतो. हा त्यांनी उरवल्या तर तुला उद्या मिळतील खायला. धवल उद्यापर्यंत तोंड जाईल माझं. सगळे सम्राटला देऊन नको टाकूस. मी माझ्यासाठी ठेव. यार, या पत्राच्या नादात माझ्या जिलब्या पण गेल्या. तोंड नाही, पण नीरवसाठीचं पत्र तरी गोड झालं पाहिजे. काय करता येईल? एखादी छानशी प्रेम कविता ऍड केली तर कसं वाटेल? प्रेम कविता. जरे तुझे हे प्रेम दाटले, स्वप्नी उमटे नीरव. हा बोल ना. स्वप्नी उमटे नीरव पावले. तुझ्या मिठीला मन आसुसले, घेता बाहुत मज मनी, घेता बाहुत मज मनी नीरव. हा मनी नीरव तरंग उठले. परत वेड लागले मना तुझे हे, भेट घ्यावीशी वाटे. 3 वाजता लायब्ररीत पाडगावकरांच्या रॅकपाशी या. 3 वाजता लायब्ररीत पाडगावकरांच्या रॅकपाशी यावे. कवितेतून प्रेमाची साथ घाल तरी माहिती होतं, भेटायचा पत्ता पाठवतं ते आता कळलं. चल बघूच कोण एवढं माझ्या प्रेमात पडलंय ते.